महाराष्ट्रातली संस्कृती किती सुंदर हो. पावसाळा लागला की आषाढ महिना लागतो. आषाढ महिना लागला की मस्त घरामध्ये तेलकट पदार्थ तयार व्हायला सुरुवात होती, जे चहासोबत अत्यंत भारी लागतात. तर आज असंच ठरवलं, म्हटलं चला छान अशी सुंदर आषाढ महिना स्पेशल रेसिपी करूया. तर नमस्कार, मंजूच्या घरच्या स्वादमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे दोडका किंवा गिलका, काय म्हणतात हे कमेंट करून नक्की सांगा. याचे आज आपण भजे करणार आहे. तर आपल्याला ज्याप्रमाणे आपण बटाटे किसणीने किसतो, अगदी तसेच आपल्याला एकदम पतल्या पतल्या स्लाईस या दोडक्याच्या करायच्या आहे. बोटाच्या लांबीचा आपल्याला दोडका कट करून घ्यायचा आहे. अगदी 2 किंवा 3 कट होतील एका दोडक्याचे. तर यानुसार आपल्याला मस्त अशा पतल्या पतल्या स्लाईस तयार करायच्या आहे. एकदम पातळ सुंदर अशा स्लाईस तयार होत्या. तुम्हाला दाखवू बघा, किती सुंदर अशा स्लाईस, आणि अशाच झाल्या पाहिजे. अगदी न तुटलेल्या न काही, अगदी बोटाच्या लांबीच्या आणि सुंदर अशा पतल्या पतल्या. आता लगेच पीठ भिजवायला घेऊया. तर एका टोपल्यामध्ये मी 2 कप बेसन पीठ घेणार आहे. ते मी अगोदरच चाळणीने गाळून घेतलेलं आहे. तुम्ही गाळलेलं नसेल तर नक्की गाळून घ्या. आता 1 चमचा आपल्याला त्यामध्ये लसणाची पेस्ट टाकायची आहे. 1 चमचा जिरं आणि ओवा, हे 2 साहित्य हातावरती छान असं कुचकारून घ्यायचं आहे. तर ओवा मी सुरुवातीला छान असा कुचकारून घेतला. त्याची चव डबल ना वाटते हातावरती जेव्हा आपण या पद्धतीनुसार करतो, म्हणजे त्याचा पूर्ण फ्लेवर त्या भज्यामध्ये येतो आणि थोडेसे कणी कणी जे असतात, म्हणजे एकदम मस्त अशी टेस्ट येते. आता हे दोन्ही साहित्य टाकल्यानंतर लगेच 1 चमचा हळद घ्यायची आहे, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे, थोडीशी कोथिंबीर आणि थोडं थोडं करत आपल्याला पाणी घालायचं आहे. साधारण 2 कप आपल्याला त्यामध्ये पाणी टाकायचं आहे. एकाच वेळेला पाणी न टाकता हळूवार करत पाणी टाकायचं. मिक्सरनी छान असं फिरून घ्यायचं. तर तुम्हाला सांगते, सुरुवातीला मी असं घट्टसर भिजवलं, म्हणजे पाण्याचा अंदाज पण एकदम परफेक्ट येतो. भजी केव्हाही करसाल त्यावेळेला एकाच वेळेला पाणी कधीही चुकून न टाकायचं. असं हळूवार करत छान असं हे बॅटर भिजून घ्यायचं. तर तुम्हाला दाखवते आता चमच्याच्या साहाय्याने असं परफेक्ट करायचं, म्हणजे जे आपण दोडक्याच्या स्लाईस कट केलेल्या आहे त्या त्यामध्ये बुडवल्यानंतर अगदी त्याच्या पूर्ण बाजूला बेसन पीठचं छान असं कवर होईल. यानुसार सुंदर असं कवर झालं की समजून घ्यायचं तुमचं परफेक्ट असं बॅटर झालेलं आहे. यानुसार झाल्यानंतर लगेचच आपल्याला छान उकळत्या तेलामध्ये हे भजे तळून घ्यायचे आहे. तर एकदम सुंदर टेस्टी दोडका पोंगा भजी तयार होतात. खायला म्हणसाल तर अतिशय भारी लागतात, कारण की आपण अगदी पतली स्लाईस बेसन पिठामध्ये बुडवून तळलेले आहे. तर आतमध्ये पोकळ, वरतून क्रंची आणि दोडका एकदम मऊसूत झालेला असतो. त्यामुळे खायला त्याची चव अतिशय भन्नाट लागते. त्यामुळे या आषाढ महिन्यात एकदा तरी ही रेसिपी केलीच पाहिजे. केल्यानंतर खाल्ल्यानंतरच तुम्हाला त्याची चव लक्षात येईल. बघून तर ते सुंदर दिसतातच, पण खायला पण खूपच भारी लागतात. अगदी मोठं ताट भरून पण मुलांना करून खाऊ घातले ना तरी आवडीने खातील. लहानांना मोठ्यांना मिरची आवडत असेल तर त्यासोबत द्या. छान असा मस्त भज्याचा आपला आजचा बेत तयार झालेला आहे. क्रिस्पी एकदम सुंदर होतात, आतून छान असं पोकळ होतात. मी तुम्हाला म्हटलं, तर आजचे पोंगा भजी तुम्हाला कसे वाटले बघा. एकदम सुंदर टेस्टी आपला दोडका पोंगा भजी तयार झालेला आहे. मला तर खूप आवडतो. आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी बघा. तोपर्यंत पुन्हा भेटूया. बाय बाय.